पुढे जाऊयात आणि आता बातमी आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलेल्या एका भाकिताची। लोकसभेनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात असं भाकीत हे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय। उल्हासनगर मधील सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी याबद्दलचा दावा केलेला आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही असं यावरती गिरीश महाजन यांनी म्हटलंय आणि प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा त्यांनी फेटाळलेला आहे। असणारा उबाटा सेनेला विचारतो, तुमचा इथला असणारा उमेदवार खरंच लढणारा आहे की नुरा कुस्तीचा आहे एवढं सांगा। चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे, एकनाथ शिंदेबरोबर असणारा समझोता करून झालेला आहे। उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका, अशी परिस्थिती आहे। आपण बघितलं नसेल आणि ऐकलं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती। आंबेडकर जे बोलतायत शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र, मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे। हे फक्त काहीतरी अफवा पेरायच्या, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अशातला विषय। प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत आणि त्यावरती गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। याविषयी अधिक बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार सर आपल्या सोबत आहेत। प्रमोद सर, प्रकाश आंबेडकर यांचे विधान समोर आहे, भाजपने अर्थात या सगळ्याचा नकार केलेला आहे, पण प्रकाश आंबेडकर यांच्या या भाकिताकडे जर का आपण बघितलं ते म्हणतात कल्याणच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय। ते म्हणतात तिकडे नुरा कुस्ती आहे ठाकरे आणि शिंदेमध्ये आणि भविष्यामध्ये ते एकत्र सुद्धा येऊ शकतात। काय शक्यता दिसते, कसं बघायचं या विधानाकडे? अर्थात राजकारणामध्ये गुरु काही होऊ शकतं हे आपल्याला कल्पना आहे। राजकारणात कोणती शक्यता आपण फेटाळून लावू शकत नाही हे वास्तव आहे। कारण कोणी एकेकाळी शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतील याच्यावर कोणी सांगितलं असं तरी विश्वास ठेवला नसता, किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्रिवार नाही 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 म्हटल्यानंतरही पहाटे जाऊन अजित पवारांना सोबत घेऊन शपथविधी केला होता, हे सुद्धा आपल्याला विसरता येत नाही। त्यामुळे भविष्यात काय घडेल काय नाही याबद्दल कोणीही सांगू शकत नाही। दैनिक पुढारीला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची ती मोदींच्या सोबत जाऊ शकते असं वक्तव्य केलं होतं। तेच वक्तव्य बहुधा काल त्यांनी प्रचारात पण केलेलं आहे। अर्थात यामागे त्यांचं राजकारण दिसतंय, कारण तिथे त्यांच्या ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते गेले होते आणि तिथे दोन्ही शिवसेना आमने सामने आहेत, अशा प्रसंगी आपल्या उमेदवारालाही मत मिळावे यामागची। चुंचुवार सर, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतो कारण यावरती प्रतिक्रियेसाठी शिंदेच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले आपल्या सोबत आहेत। भरतजी, प्रकाश आंबेडकर यांनी केलेले हे विधान समोर आहे, त्यांचं म्हणणं आहे की शिंदे आणि ठाकरेंची नुरा कुस्ती सुरू आहे, तुम्ही कसं बघता याकडे? तुमच्या शिवसेनेची भूमिका काय? अजून आम्ही कालच ऐकलं प्रकाश आंबेडकर साहेबांचे वक्तव्य। आता त्यांना काय तर आतून काय कळलं असलं उद्धव ठाकरे साहेबांकडनं तर काय माहिती नाही, पण अजून शिंदे साहेबांनी आम्हाला असं काही कळवून दिलेलं नाही आहे। परंतु राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही आहे आणि त्या अनुषंगाने कदाचित प्रकाश आंबेडकर साहेब बोलले असतील, बघू आपण आगे आगे क्या होता है। बरं, म्हणजे तुम्ही पण ही शक्यता नाकारत नाही आहात। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया।